पॉलिटिकल सायन्स ऑप्शन निवडताना यात खूप मोठा गैरसमज लोकांनी क्रिएट केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सर पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस खूप मोठा आहे. टेक्निकली पाहिलं तर सगळ्याच ऑप्शनच्या प्रिपरेशनला सेम वेळ लागतो. पण तुम्हा विद्यार्थ्यांना पॉलिटिकल सायन्स मोठा का वाटतो त्यामागचं कारण आहे की तुम्हाला पॉलिटिकल थिंकर व्हायचंय. तुम्ही गावभरची पुस्तकं, गावभरच्या झेरॉक्स, गावभरचे रेफरन्स मटेरियल, ढिगानं व्हिडिओ बघत बसता आणि मग तुम्हाला ते कळतच नाही. तुम्ही कोणत्याही एका रेफरन्स मटेरियलला चिटकून राहत नाही. बरं, ऑप्शनचा सिलेबस मोठा वाटतोय, पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या जनरल स्टडीज आणि एस्सेचं 850 मार्काचं डायरेक्ट कव्हरेज कोण देतं? पॉलिटिकल सायन्स देतो. जनरल स्टडीज 2 जो आहे हा जशाला तसा पॉलिटिकल सायन्स आहे. इथिक्सचा जो फिलॉसॉफिकल पार्ट आहे हा जशाला तसा तुम्ही पॉलिटिकल सायन्सच्या आधारावर खूप चांगला लिहू शकता. हे सगळ्यात मेन कारण आहे की पॉलिटिकल सायन्स हा टॉपरची चॉईस आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजकाल जे युपीएससी मध्ये एस्से येत आहेत हे सगळे एस्से फिलॉसॉफिकल आहेत. आणि जर तुम्हाला फिलॉसॉफिकल एस्से लिहायचा असेल तर जे क्रिटिकल रिझनिंग अपेक्षित आहे ही तुम्हाला फक्त पॉलिटिकल सायन्स देतं. GS2 चे 250, GS4 चे 250, एस्से चे 250, 750 आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या पोर्शनचा जर विचार केला तर 100 मार्कांचा फिलॉसॉफिकल पार्ट हा फक्त पॉलिटिकल सायन्स तुम्हाला कव्हर करून देतो. आणि त्याच्या पलीकडे हा पॉलिटिकल सायन्स सोपा कसा करायचा, छोटा कसा करायचा, मोजकं कसं वाचायचं, का वाचायचं, केव्हा वाचायचं, आन्सर रायटिंग कशी करायची, हे सगळं आम्ही तुम्हाला ज्ञानदीप मध्ये शिकवणार आहोत. ज्ञानदीप अकॅडमीची मराठी माध्यमाची पॉलिटिकल सायन्सची बॅच 7 जुलैला सुरू होतीये, तर इंग्लिश मीडियमची बॅच 14 जुलैला सुरू होतीये. बॅच नक्की जॉईन करा. तुम्ही स्वतः रिअलाइज कराल की पॉलिटिकल सायन्स हा सिलेबस मोठा तर नाहीच आहे, छोटा आहे. आणि टॉपरची चॉईस का आहे? कारण पॉलिटिकल सायन्स इज द मोस्ट स्कोरिंग ऑप्शन इन द हिस्ट्री ऑफ UPSC. यू ऑल आर वेलकम इन द ज्ञानदीप अकॅडमी. Thank you.